हे असे मला असे क्लायंट चालू सगळे गेस्ट्स यायला सुरुवात झाली आहे. रियाच्या फ्रेंड्स आल्यात आहेत. माझ्या फ्रेंड्स यायच्या बाकी आहेत. आता ऑप्शन करणार आहोत. आणि मला किती दिवस होती कुठे गायब होती? ओळखलं की बड्डेची सुरुवात झालेली आहे आणि वेळ आलेली आहे पावभाजी बनवण्याची. कारण की ठरवल्याप्रमाणे घरीच पावभाजी बनती आहे आणि शेफ आहे अर्थात मी म्हणजे कल्याणी. तर इथे चालू आहे पावभाजीची तयारी. 2 दिवस सगळे आल्यामुळे मजा तर येत होती, पण जागरण पण होत होतं म्हणून खूप थकल्यासारखं जाणवत होतं. पण बड्डे असल्यामुळे फ्रेश राहणंही गरजेचं होतं. इकडे पण घ्या. मेन इकडे मेकअप चालू आहे. मेकअप करते. शिकून घेतला. श्वेताला पण मेकअप येतो. पडलं पाहिजे. थांब बच्चा. आधी मग ती होती शॉर्ट्स चालू असं नाही करायचं. खोकायचं दाबून ठेवायचं. हे असे मला असे क्लायंट चालू यांच्याकडून डबल पैसे घ्या. डबलच काम असतं. तुला तर मेकअप घरी ठेवतात. काय म्हणते, माझी परचुटी काम पण हेच कारण ऐकलं बरोबर. एवढ्या वेळ बसली बघा मी म्हटलं ही आवडू दे. मला असं वाटतं फक्त हारच घालते. तेवढं छान दिसतंय. रियाच्या फ्रेंड्स से हाय जी हाँ. ये क्या करके आया आज? लिपस्टिक ज्यादा हो गया कम हो गई क्या हो गई? अच्छा लिप बाम है. ओके. मम्मी के साथ बैठो. लाईट्स लावायच्या राहिल्यात त्याच्या. अहो थोड्या वेळाने म्हटलं झालं का? ठीक आहे आपण बसूया आपल्या जागेवर. येलो ऍक्च्युली या बल्ब मुळे ना तो बंद करा बघा बरं दाजी. लाईट कमी पडते का मग? राहतात नाही तर मग थोडं पाणी. हे मारा ना फ्लॅश मारा ना. फोटो सेशन. सगळे गेस्ट्स यायला सुरुवात झाली आहे. रियाच्या फ्रेंड्स आल्यात आहेत. माझ्या फ्रेंड्स यायच्या बाकी आहेत. आता ऑप्शन करणार आहोत आणि केक कट करणार आहोत. बड्डे खूप छोटा होता. आम्ही ठरवलं होतं फक्त घरातल्या घरात बड्डे सेलिब्रेट करायचा आणि कोणाला नाही बोलवायचं. पण तो कधी एवढा मोठा झाला आम्हालाही कळलं नाही. म्हणून सगळेजण आले म्हणून आम्ही हा बड्डे आज थोडा मोठा, खूप मोठा नाही, थोडा मोठा करत आहोत. तर चला सगळे गेस्ट आलेत, बघूयात कोण कोण आले बर्थडेला. सगळेजण हळूहळू जमायला लागले होते. रियाच्या फ्रेंड्स तर आल्याच होत्या, प्लस माझ्याही फ्रेंड्स येत होत्या, माझे नातेवाईकही येत होते. म्हणून म्हटलं की चला औक्षणाची तयारी करून घेऊयात. तर असा आहे आजचा माझा लुक. आज मी घातलेली आहे लाईट पर्पल कलरची साडी आणि ही मी बनवून घेतलेली आहे. माझी जी ब्लाऊज स्टिचिंग जी करते त्यांच्याकडे हा कपडा आला होता, मला खूप आवडला आणि हार्डली 1500 रुपयामध्ये मी ही साडी बनवून घेतली आहे. त्यांनी मला मस्त असे गोंडे पण लावून दिले. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी जो हा प्रताप केला आहे ताग्यामधून जी साडी काढून कपडा काढून साडी बनवली आहे तर हा मला जमला आहे का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हिरा मंडी वेबसिरीजचा खूप ट्रेंड आहे आणि मी ती वेबसिरीज पाहिली होती आणि त्यातली मला हिरा मंडीच्या ज्या साडी आणि ड्रेसेस आहेत ते मला खूप आवडले होते. म्हणून मी ठरवलं होतं की मला हिरा मंडीसारखा लुक करायचा आहे म्हणून मी साडी बनवून घेतली होती. तर हा आहे रियाच्या बर्थडेचा केक जो तिला हवा होता पर्पल आणि पिंक थीममध्ये आणि हा मी बनवलाय इथे इंद्रायणनगरमध्ये एक संस्कृती म्हणून केक शॉप आहे. मी खूप ऐकलं होतं की त्याची टेस्ट खूप छान आहे म्हणून मी हा ट्राय करण्यासाठी ऑर्डर केला आहे आणि खरंच जसा फोटोमध्ये होता एक्झॅक्टली सेम तसा तिने बनवून दिला आहे. तिला विचार ना मला ओळखलं का? मला ओळखलंस तू? विसरली नाही? केक आणत ना तर एकदम सावकाश खूप हेवी येतो. मग अशी माझ्यावर पडायला लागला होता. पर्पल
उलझन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती। वसुंधरा काढू? या ना आतमध्ये या ना. ह्या आहेत रंजना मावशी. जेव्हापासून मला बरं नाही तेव्हापासून ते आमच्यासाठी जेवण बनवतात आणि खूप वर्षांपासूनची आमची ओळख आहे. घरामध्ये मोठं म्हणजे आई किंवा दुसरं कुणी आलेलं नव्हतं, तर ह्या मोठ्या माणसाची जागा आज रंजना मावशींनी भरून काढली आहे. मला ओळखलं? हो तू? ओळखलं? कोण आली ही मुलगी? किती दिवस होती? कुठे गायब होती? ओळखलंस की सोने? कुठे गायब होती ही मुलगी? ओळखत नाही. मी पण नाही ओळखत. चल, मी पण नाही ओळखत. मी पण नाही ओळखत. कशाला अटेन्शन पाहिजे? नवऱ्यापेक्षा मला अटेन्शन दे. तिला अटेन्शन पाहिजे. नाही नाही, ते तयार नसेल आम्ही बसतो ना. बसा बसा, तुम्ही बसा. येस बच्चा काम. खाली ये, खाली ये. चल. ही चांगली नाही दिसत आज. अजिबात चांगली दिसत नाही. चांगली नाही नाही दिसत दिसत आहे. आहे. गोड दिसतेस. नाही मला आवडत नाही. चल शादी करते. नको बाकी सगळे गेलं सगळं. जास्त तरी मागायचं ना. अगं पहिला वेळात मला पण तुला बड्डेला विश केलं? नाही केलं. बोलली की त्याच्याबरोबर? दुसऱ्या दिवशी काय संबंध? तू बोललीस कशी काय तिच्याबरोबर? जास्त नका बोलू. नाही नको नको नको. माझी मैत्रीण स्पेशल स्पेशल भाषा. सॉरी सॉरी सॉरी. अति होते आता हे. भांडण होत नाही कोणाच्यात. उद्यापासून अजून नवीन कमेंट. पहिला ओळखलं का? ही कोण आली ही कल्याणीची बेस्टी मैत्रिणी बाहेर गावी गेली होती आता आली. नाही आम्ही ना भांडलो होतो. आमच्यात कडाक्याचं भांडण एक मिनिट केक भरवा अगोदर. इकडे इकडे पोज पण द्या ना. इकडे बघा. काय म्हणते गोड गोड बोला असंच. तुला गोष्ट चालतं ना शिवाय? हो हो आहे मला माहिती. प्रियाची मम्मा तुला पण तुला काय काय त्याच्यात पदार्थ थोडंच घे. चला माझ्या बहिणीची एंट्री झालेली आहे. सोनी ती माझी सगळ्यात छोटी बहीण आहे. त्याच्यापेक्षा अजून एक छोटी आहे. अजून एक छोटी आहे. आता सुरुवात झालेली आहे मेन कार्यक्रमाची म्हणजे जेवणाची. हॉलमध्ये जेवत आहेत मोठे माणसं, जिथे योगेश त्यांना सर्व करत आहेत. एका बेडरूममध्ये बसवले सगळ्या चिल्लापिल्ल्यांना म्हणजे छोट्या मुलांना, आणि एका बेडरूममध्ये सगळ्या लेडीज म्हणजे माझ्या मैत्रिणी त्या एका बेडरूममध्ये जेवण करत आहेत.
ऋतिज बोल ना. तो नाही म्हणणार असेल चांगली नक्की ना. उद्धव ठाकरे एकटे लढले मला तुला पाहावं तसं जर तू बघितलं ना 2 शिवसेना काय काही सोनीचा राज काय आहे सांगा. राज काय विचारलं की म्हणते घरी या. नाही ती पाणी घेऊन जाते. ती रे मेरे से इसलिए इतना पतली है. सुवर्ण विक्रम भाऊजी. ती, काय म्हणतात कॉम्प्लेक्स नवऱ्याला जास्त त्रास देतात ना म्हणून बारीक आहे. So, बायकांनो नवऱ्याला जास्त त्रास द्या तुम्ही बारीक राहाल. ते म्हणजे मी त्रास नाही देते. मी शिकवते तुला त्रास द्यायला. स्वतः खात नाहीये आणि मला कुठे भरवते एवढं. भाजी तुला देऊ. नाही निर्मला द्या ना. तू किती लाजू. लाजत नाही का ते? आणि घरी बनवते. कशी झाली भाजी वहिनी केली. मेन तेच विसरलं. गप्पांच्या नादात खायचं सांगायचं राहिलं. अजून छान झाली. पाव एक काम कर. अगं तू काढायला बसवलं आम्ही. नाही. थोडं गरजे. मी स्वतः 7च्या आत खाते. माझ्या घरी येऊन खाल्लंय. हे रेस्टॉरंट माझी गाडी काय सध्या हिच्या घरी खाल्ली. काही नाही 2 बर्थडे पार्टी पेंडिंग आहे. हिची बर्थडे पार्टी पेंडिंग आहे. तुझी birthday party. एक महिना होऊन गेला. कोण तू? काय नाही सगळं निघालं आहे. कोण तू सगळं सांगेल पार्टी द्यावीच लागेल. नेक्स्ट तुमच्या बर्थडे पार्टी आहे. नेक्स्ट वीक आम्हाला काही काम नाही. पार्टीचं नाही exam झालं. हा नेक्स्ट वीक आम्हाला काही काम नाहीये. तू बोलली घ्या ऑनलाईन येणार नाही. मी नाही next कोरेगाव पार्टी तुला कोण विचारते तुझी पार्टी मला बॉयकॉट केलेलं आहे. तुझे सांगितलं मी बुधवारी जाणार आणि रविवारी संध्याकाळी येणार. केक टेस्टी आहे. रोहित केक कसा आहे. चांगला तो बोलतोय वही खूप केक छान आहे. खूप चांगला. सुंदर डेकोरेट केला होता. मला ते नाही. मला आवडलं. छान आहे. आवडलं तुला. थँक्यू. कोण बोलणार. यात प्रमुख पाहुणा म्हणजे माझी छोटी बहीण पण आली आहे माझ्या रियाच्या बर्थडेला. हो ना मावशी आली आहे ना रियाच्या बर्थडेला. बाबू तू मावशीला थँक्यू बोला. मावशीने काय गिफ्ट आणलंय दीदीला रियाला. पैसे कुठे आहेत सांग ना. मी दीदीची छोटी बहीण आहे म्हणून. रिया दीदीची की कल्याणी दीदीची. नक्की कोणाची. नाही बाबा तू विसरला परत. तू माझी छोटी बहीण आहे. कोणाची आहेस. मी तुझी छोटी बहीण आहे. मी कोण आहे. कल्याणी दीदी. चल 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 रिटर्न गिफ्ट घ्यायचा. चलो नाही करायचं. मामा गिफ्ट देतो बघ. मामा तुला गिफ्ट देतो ना. हे गिफ्ट हवं मी माझ्या बेबीला. 2 आहे ना तू आणि खेळ याच्यात हे पण आहे शटर पण आहे. हा आता नो प्राईम. हॅपी हॅपी मला दिसत नाही. हास ना इकडे माझ्याकडे बघून हास. Happy? बाय मिशू. तर फायनली सगळेजण निघालेले आहेत. सगळ्यांची स्कूल आहे 2 दिवसानंतर. दाजींना ऑफिसला पण जायचं आहे. सगळेजण आले त्याच्यामुळे खरंच बड्डे खूप चांगला झाला आहे. आणि मुलं रडत आहेत ॲज युजल नेहमीप्रमाणे की आम्हाला आज नाही जायचं आहे आपण उद्या सकाळी जाऊ. पण ठीक आहे जावं तर लागणार आहे. बर्थडे सेलिब्रेशन तर झालं आहे. वेळ आलेली आहे फोटोजची. पहिला फोटो आहे अर्थात बर्थडे गर्लचा आणि तिच्या मम्मा आणि बाबाचा. आणि हा आहे योगेश आणि माझा फोटो. असा एक फोटो तर बनतोच. हा आहे रियाचा काका म्हणजे रोहित जो वेळात वेळ काढून लाडक्या रियासाठी वाढदिवसाला आला. ह्या फोटोबद्दल तर काय बोलायचं सांगायची गरज नाही. ह्या आहेत माझ्या नंदा. हा आहे बर्थडे केक जो संस्कृती केक्समधनं मी आणला होता आणि खरंच खूप मस्त टेस्ट होती. ही आहे माझी मैत्रीण निर्मला बर्थडे गर्लसोबत. ही आहे रियाची लाडकी आतू श्वेता दाजी. फायनली वेळ आलेली आहे बर्थडे गर्लच्या फोटोची. आणि बर्थडे गर्लनी आज आपले फेस एक्सप्रेशन बिलकुल बदललेले नाही आहेत. आणि हे आहेत मामीचे लाडके भाचे साई आणि श्लोक.
आणि हे आहेत रियाचे मोठे बाबा आणि रिया. पुढे आलेली आहे रियाची फेवरेट आतू म्हणजे पल्लवी ताई. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट परी आणि शीतलताई. तर हा होता बड्डे सेलिब्रेशनचा व्लॉग आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगात. आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात. धन्यवाद.